वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवत आहोत मटकीपासून मिसळ पाव. मटकीची भाजी नेहमी नेहमी मुलांना खाऊ घातली की त्यांना कंटाळा येतो, त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं. मग त्याच्यासाठी मी आज म्हटलं मटकीची मिसळ बनवूया, मिसळ पाव बनवूया. म्हणून मी आता मटकी स्वच्छ निवडून घेतली, तिला धुवून घेतली आणि कुकरला शिजवण्यासाठी टाकूया. 1 ग्लास पाणी घेतलं, त्याच्यात चवीनुसार मीठ घेतलं, थोडी हळद आणि थोडं तेल असं घालून कुकर लावून घेतला. 2 ते 3 शिट्या होईस्तोवर आपण मसाला करून घेऊया. अगोदर 3 ते 4 कांदे, लसूण, अद्रक हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. कांदे बारीक करून झाले, त्याची फाईन पेस्ट करून घेतली. आता आपण त्याच्यात नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर हे मिक्सरला बारीक करून घेऊया. याची पण आपण प्युरी तयार करून घेतली. मटकी शिजून झालेली आहे, हे बघा. आता आपण मसाले काढून घेऊया. 2 चमचे लाल चटणी घेतली, थोडा घरचा मसाला घेतला, हळद घेतली, धने आणि बडीशोप माझे जाडसर दळलेले असतात आणि 2 ते 3 चमचे कच्चं खोबरं बारीक करून घेतलं. हा झाला आपला फोडणीचा मसाला. आता आपण हे सर्व मसाले त्याच्यात मी थोडी पावभाजी मसाला पण घातला, चव लागायला पाहिजे म्हणून. आता आपण फोडणी देऊन घेऊया. अगोदर कढईत 3 ते 4 चमचे तेल घातले, त्याच्यात जिरं घातलं आणि जी कांद्याची प्युरी केली होती ती टाकली. प्युरी ही चांगली लाल होईस्तोवर मस्त फ्राय करून घ्यायची. कांदे चांगले फ्राय व्हायला लागले की लगेच कढीपत्ता घालायचा. आता ही प्युरी मस्त लालसर होईस्तोवर आपण छान फ्राय करून घेऊया. हे बघा, प्युरीचा कलर हा थोडा असा सोनेरी येत आहे. छान सोनेरी यायला लागलं की लगेच आपण टोमॅटो आणि कोथिंबीर दळली होती मिक्सरला, ती प्युरी टाकूया. आता टोमॅटोची प्युरी पण आपण कच्चे दळल्यामुळे तेलही चांगलं तेल सुटोस्तोवर आपण चांगलं फ्राय करून घेतलं. नाही बघा, आता प्युरीला चांगलं तेल सुटलं आहे. छान प्युरीला तेल सुटलं. आता याच्यात आपण सर्व मसाले जे आपण काढले होते ते टाकून घेऊया. लाल चटणी, धने आणि बडीशोपची पूड, हळद, घरगुती मसाला, थोडा पावभाजी मसाला असं मी टाकून घेतलं. आता यांना चांगलं फ्राय करून घेऊया. हे बघा, असं फ्राय करून घेतलं. आता थोडंसं जे उकळलेलं पाणी होतं ते पण घातलं. याच्यात मी खोबरं पण जे दळलेलं होतं ते पण फ्राय करताना टाकून दिलं होतं. आता जी मटकी आपली जी आपण शिजवलेली होती ती घालूया आणि बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. फोडणीत कधीही गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातलं म्हणजे आपली फोडणीची चव ही एकदम छान ते म्हणजे भाजीची चव अजून लागते. चवीनुसार मीठ घातलं आणि मी कच्चं खोबरं जे तेलात फ्राय करून घेतलं होतं त्याच्यामुळे काय झालं की मटकीच्या भाजीला मस्त असं दाटसरपणा आला. हे बघा, मटकीची भाजी ही एकदम छान दाटसर अशी बनली. तिला 5 ते 7 मिनटं आपण उकळून घेऊया. भाजी छान उकळून झाली. आता गॅस बंद करून घेऊया. आता मिसळपाव म्हटलं म्हणजे पकोडे पाहिजे बेसनचे. त्याच्यासाठी मी थोडे बेसनचे पकोडे काढले, म्हणजे भजे काढून घेतले. आपल्याला मिसळपाव खायची म्हटल्यावर आपण हॉटेलला जातो तर बघतोच की आपल्याला त्याच्यात मिसळमध्ये भजे, चिवडा हे सर्व असतं. सेम तशीच आपल्याला बनवायची. त्यासाठी मी थोडे पकोडे तळून घेतले बेसनचे. हे बघा, क्रिस्पी असे पकोडे तळून घेतले. पकोडे आपले तळणं झाले. आता आपण जी आपण मिसळ बनवली त्याच्यात टाकण्यासाठी कच्चा कांदा कापून घेतला बारीक, टोमॅटो, कोथिंबीर, चिवडा असं घेतलं आणि लिंबू. आता मी पाव आणलेले होते, पावला बटर लावून चांगले दोघंकडनं शेकून घेतले. कच्चे पाव खाल्ले की पोटाला त्रास होतो, म्हणून मग आपण थोडेसे फ्राय करून घेऊया, म्हणजे त्याची चव अजून छान लागेल. सर्व पाव मी बटर लावून मस्त फ्राय करून घेतले. आता आपण मिसळ तयार करूया. अगोदर मटकीची जी आपण मिसळ बनवली होती ती टाकली. त्याच्यात आता मी जे पकोडे बनवले होते बेसनचे ते घातले, कांदा, टोमॅटो आणि चिवडा घातला. चिवडा घातल्यानंतर जी भाजीची तरी होती ती टाकली आणि लिंबू पिळला. या की मग मिसळपाव खायला.
अशीही खाल्ली तरी टेस्टी लागते, पण पावसोबत खाल्ली तर अजून छान लागते. आजची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली? रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी मिसळपाव खायला. आपण नेहमी हॉटेलमध्ये तर खातच राहतो, पण स्वतःच्या हाताने बनवलेली मिसळपाव खाल्ली आणि टेस्टही तशी लागली म्हणजे आपल्याला खूप आनंद होत असतो. आणि मी जी ही आज मिसळपाव बनवली सेम ती हॉटेल स्टाईल होती, म्हणजे हॉटेलमध्ये असते तशीच. धन्यवाद.